मुलांना दुपारच्या वेळेस खाण्यासाठी इथे खास मी इथे शंकरपाळे केलेले आहे. गव्हाच्या पिठापासून अतिशय सुंदर असे गोड शंकरपाळे होतात. बिस्किटपेक्षाही भारी लागतात. चला आता आणि हे कसं टिकणारे सुद्धा आहे. तुम्ही केव्हाही मुलांना करून देऊ शकता किंवा मुलं केव्हाही येता जाता खाऊ शकता. तर त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे, इथे 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ बारीक करून घ्यायचा आणि तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि थोडा वेळ असंच राहू द्यायचं. नंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, कारण गूळ हा जुना असल्यामुळे थोडंसं काळपट पाणी झालेलं आहे. काही हरकत नाही, गुळावर अवलंबून असते. आणि आपल्याला गुळवीर घडला की त्याला बाजूला ठेवायचं, थंड करायला ठेवायचं आहे. आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 2 चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला रवासुद्धा घ्यायचा आहे. 4 चमचे इथे रवा घेतलेला आहे. 2 चम्मच बेसन आणि 4 चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे. आता रवा आपला टाकून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं टेस्ट येण्यासाठी म्हणून मी मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं. तेल 2 चम्मच टाकायचं आणि सगळं मस्त एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपलं. तेलाचं प्रमाण जास्त टाकायचं नाही आणि पूर्ण आपलं मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडीशी तीळ टाकणार आहे. 2 चमचे आपल्याला तीळ टाकायचे आहे. तीळ टाकल्यामुळे काय होते, शंकरपाळे दिसायलाही चांगले दिसतात आणि लागतात सुद्धा खायला छान. आता आपलं पूर्ण पाणी थंड होऊ द्यायचं. पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. एकदम पाणी मात्र आपल्याला टाकायचं नाही आहे. थोडं पाणी टाकायचं आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला उंडा छान भिजून घ्यायचा आहे. बघा पूर्ण पाणी आपल्याला लागलेलं आहे. जर तुमचं पाणी समजा जास्त होत असेल आणि उरत असेल ना, तर काय करायचं, थोडंसं त्यामध्ये परत गव्हाचं पीठ टाकायचं आणि आपल्याला पूर्ण उंडा भिजून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आणि आता त्याचे मी छोटे छोटे असे 3 उंडे करणार आहे. आणि पोळपाट्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला छान पोळी अशी लाटून घ्यायची आहे. खूप जाडी नाही आणि खूप पातळसुद्धा नाही, मध्यम आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आवश्यक वाटेल तरच तुम्ही त्यावर पीठ लावायचं आणि आपल्याला काप करून घ्यायचे. आता इथे सिंपल काप करणार आहे. चौकोनी काप करायचे आपल्याला किंवा तुम्ही त्रिकोणीसुद्धा काप करू शकता आणि सराट्याच्या साहाय्याने आपल्याला अलगद काढून घ्यायचं आहे. बघा किती लवकर निघालेले आहे. अशाने का 2 ते 3 पोळ्या करून घ्यायच्या. जेवढे आपले उंडे झाले ना तेवढे आपण करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला शंकरपाळे पाडून घ्यायचे आहे. बघा असे शंकरपाळे छान निघालेले आहे. आता एक कढई घ्यायची आपल्याला आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. नंतर मध्यम आचेवरच आपल्याला हे शंकरपाळे छान तळून घ्यायचे आहे. दोन्ही साईडनी चांगले होऊ द्यायचे आणि लालसर थोडेसे झाले की लगेच मग आपल्याला काय करायचं, काढून घ्यायचं आहे. खूप डार्क काढू नका, कारण खूप जर डार्क काढले आणि खूप तळले ना तर ते खूपच कटरले होतात असे. बस आणि अशा पद्धतीने आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे एका ताटामध्ये. सध्या ते गरम आहे, थंड झाल्यावर सुद्धा ते शंकरपाळे खूप छान होतात. बस असा खडखड असा आवाज येतो आणि हा टाईमपास आहे. तुम्ही प्रवासाला जर जात असाल त्यावेळेलासुद्धा तुम्ही सोबत नेऊ शकता किंवा असेही 15 ते 20 दिवस टिकणारे आहे. मुलांना तर खूपच आवडतात, मोठ्यांनासुद्धा आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कुठून बघत आहे ते मला नक्की कळवा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.